मार्कवर गोलंदाज पाहूया कोणता गोलंदाज गोलंदाजी मयूर मासा येतो पहिला षटक घेऊन. येस लेट्स सुरू होतोय. प्रयत्न चेंडू जातो निर्धाव. आखुडपदे चेंडू फलंदाज मात्र अजूनही फटके खेळताना पाठीमागे राहतोय. इकडे मात्र एक धाव मात्र मिळेल. धावसंख्याचा श्री गणेशा होतोय टीम के ग्रुप प्रतिष्ठानचा. येस लेग बाय के ग्रुप प्रतिष्ठान विरुद्ध डीजी लायन असा सामना मैदानाच्या आत. अक्षय तावरे विरुद्ध मोईन बागबान. हे बॅटल खूप मोठं पाहायला मिळणार आहे. चेंडू मला वाटतं थोडा त्यांच्या डोळ्याकडे लागलाय का. यस पंचांनी विचारणा केली की चेंडू लागलाय का. संदीप जगताप यांनी 2 चेंडू खेळलेत. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे. पहिलं इकडे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या अजूनपर्यंत 1 वर स्थिरावलेली. मोठा सामना आहे आणि डीजी लायन्स संघ पुन्हा एकदा कमबॅक करतोय का या स्पर्धेत याकडे प्रत्येकाचे लक्ष आहे. जो संघ टॉप 1 वर होता तो संघ ज्या पद्धतीने खाली आला. के ग्रुप प्रतिष्ठान आणि इकडे मात्र चांगला फटका. फलंदाज सुधीर यांच्या फळीतून जातोय खनखनाती BPL चौकार. संख्या फलकावर लागते ती मात्र आता 5. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन तयार. मयूरचा हा चेंडू वॉट अ बॉल. ड्रीम बॉल. फलंदाज पूर्ण चारोखाने चित. फलंदाज सांगतोय येस. इकडे मात्र फलंदाज बाद. विकेट नंबर पहिला इकडे येतोय. फलंदाज सुधीर मात्र बॅक टू दी पवेलियन. पहिला झटका पहिल्याच षटकात. शुरुआती झटके होते हैं कुछ हटके. पहिल्या षटकात 5 चेंडू 5 धावा 1 गडी बाद. ज्या फलंदाजाने चौकार मारला तो मात्र बॅक टू दी पवेलियन. षटक क्रमांक मैदानाच्या पहिलं चालू आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल. पुन्हा एकदा मयूर मासा सामोर जाईल. फलंदाज संघर्ष. आज संघाला संघर्ष करायचा आणि येत आहे आल्या आज गोलंदाजाला थोडासा संघर्ष करावा लावतोय कारण इकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. संघर्ष छोटा पॅक बडा धमा. ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय आल्याच पहिल्या चेंडूवर 2 धावा मात्र पूर्ण करतोय. धावसंख्येचा विचार केला पहिल्या षटकात 7 धावा आणि गडी बाद झाला 1. आता मात्र या सामन्यात महत्वाचा सामना आहे त्यामुळे अक्षय तावरे या सामन्यात आता सूत्र हाती घेताना दिसतोय. षटक क्रमांक 2 ज्याच्या हातात स्वतःहून गोलंदाजीसाठी आता मात्र आपण अक्षय तावरे यांना पाहू शकतो. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं 2रं षटक. 38 सर्कलच्या बाहेरचा विचार केला ना तर एक डीप स्क्वेअर लेग आणि दुसऱ्या बाजूला जो पॉइंटला डीप मध्ये ठेवलाय हे क्षेत्ररक्षण. आतापर्यंत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कव्हर मध्ये खेळला फटका. संदीप जगताप ऑन फायर. संदीप जगतापने मात्र हा चौकार खेचलाय. फटका बघा खूप सुरेख आणि त्या फटक्याला मात्र पाठवलाय सीमारेषा पार. हा येतोय खणखणीत
चौकार. त्या पद्धतीने तो खेळला. यावेळी सर बॅटने मिड ऑनच्या वरतून चेंडू लांगून बाउंड्रीच्या बाहेर. ओ सरळ चौकार. पुन्हा एकदा वेल प्लेड. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आहे 15. हो याही मात्र चेंडू पायावर आदळतोय. जर कदाचित यदा कदाचित जर आपण पाहतो की जर LBW असता तर कदाचित फलंदाजाला परतावा लागला असतं पायचीच्या रूपानं. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 16. संदीप जगताप आणि संघर्ष हे दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आत. संदीप जाऊन पोहोचलाय 5 चेंडू 8 वर. दुसऱ्या बाजूला संघर्ष 1 चेंडू 2. याही मात्र संघर्षाने खेळला. मोठा फटका. चेंडू बराच काय हवेत आहे. क्षेत्ररक्षक ओ चांगला प्रयत्न होता. चेंडू अडवलाय सुद्धा आहे. अप्रतिम. इकडे मात्र काय एफर्ट आहे गणेश धोत्रे. काय एफर्ट. टाळ्या वाजतात चौफेर बाजूला. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये काय एफर्ट आहे. चेंडूला थांबवण्यात यश. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आहे ती 18. इकडे मात्र चांगला चेंडू आहे. गणेशचा तो एफर्ट. के ग्रुप प्रतिष्ठान विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण डीजी लायन्स हा सामना बघतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता. डीजी लायन्सने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आतापर्यंत दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. लास्टचा बॉल आहे, शेवटचा बॉल. समोर संघर्ष. याही मात्र जास्त काहीतरी करण्याचा प्रयत्न. चेंडू बाहेर जातोय वाईड. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 19. लास्ट बॉल. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिकडे. थोडासा खराब क्षेत्ररक्षण. 1-2 मध्ये कन्वर्ट केला जाणार आहे. इकडे मात्र धावसंख्या 2 ने वाढते. अक्षय थोडासा नाराज आहे आपल्या संघ सहकाऱ्यांवर. 2 षटक 21 धावा 1 गडी बाद. डीचे एकदा विनंती असणार आहे. आजही सामन्यांचा विचार केला तर सामने खेळवायचे. आतापर्यंत 2 षटकांना 9 मिनिटं घेतली गेलेली आहेत. त्यामुळे आपण जे वेळ आहे त्या वेळेला महत्व द्या. संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन पुन्हा एकदा मयूर मासा 6 षटक टाकायला 27 मिनिटं तुम्हाला घ्यायचे आहेत. याची दक्षता असू द्या. यानंतर होणारा पुढचा सामना, पुढच्या सामन्यासाठी आपल्याला तयार राहायचं. जिकडे मात्र एका बाजूला भापकर नॉट 7 टायगर्स, दुसऱ्या बाजूला मोरिया वॉरियर्स. चला आपण ही टीम प्लेइंग 11 आपली अपडेट करून घ्या. जशी 5 षटकं संपतील दोन्ही कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हवे आणि जशी 6 षटकं संपतील तसा टॉस व्हायला हवा. याची दक्षता घ्या प्लीज. के ग्रुप प्रतिष्ठान 21 धावा. गडी बाद झाला 1. गोलंदाजी मार्कर गोलंदाज मयूर मासा. का वेळ घेतला जातो मला अजूनही समजत नाही. मला वाटते 9 मिनिटं आधी झाली होती, आता 10 मिनिटं झाले तरी चेंडू टाकला नाही. म्हणजे तुम्ही टाइम वाचवता परंतु तो पुन्हा एकदा गमवता. पॉवर प्ले संपलाय. एकच संघामध्ये कर्णधार असणं गरजेचं असतं. 11 कर्णधार बनल्यावर कठीण आहे. इकडे मात्र स्कूप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ज्या पद्धतीने खेळलाय क्षेत्ररक्षक शिवांच्या आकांताने जातोय आणि फक्त 1 धाव. काय फिल्डिंग. व्हॉट अ फिल्डिंग. पाहते जेव्हा धावले शशिकांतजी ज्या पद्धतीने धावले. 50+ चे खेळाडू आहेत पण पहा काय एनर्जी. हे क्रिकेट आहे. कमिटमेंट. आपण नेहमी म्हणतो कमिटमेंट किती महत्वाचं आहे, समर्पण किती महत्वाचं आहे सामन्यासाठी, हे मात्र दाखवलं जातं. जिकडे 2 धावा कदाचित होऊ शकल्या असत्या तिकडे 1च धाव. धावसंख्या फलका 22.
षटक क्रमांक 3. हो, याही मात्र चांगला चेंडू आहे. 1 बाउन्स. संघर्षाचं जर आपण पर्सनॅलिटी पाहिली, जर त्याची बॉडी पाहिली, तर आपण पाहतो की थोडासा तो कमी उंचीचा खेळाडू आहे आणि गोलंदाज मयूर मासा एक उंच पुरा असा गोलंदाज. ओ हो हो, ओ नो नो, इकडे मात्र नो बॉल. यावी जास्त करण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे, नो डाऊट. स्कोर मूव्स टू 23. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू काय करणार याकडे लक्ष आहे. याही मात्र थोडासा रूम बनवलाय. चेंडू पुन्हा एकदा खेळला जातोय डीप फाईन लेगचे बाउंड्रीकडे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. स्क्वेअर लेगचे खेळाडू जोपर्यंत डीप फाईन लेग मध्ये येईल तोपर्यंत 2 धावा. आतापर्यंत जर आपण संघर्षाचा विचार केला, संघर्ष डबल मध्ये जास्त आतापर्यंत त्यांनी धावा केल्यात. 3 डबल आणि 2 सिंगल. मला वाटतं त्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 25. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत. शशिकांत जीचं मला कौतुक का वाटते, कारण फुल एनर्जी, फुल ऑन एनर्जी आहेत ते सध्या. ज्या पद्धतीने ते धावतायत चेंडूपर्यंत. मयूर मासा तो संघर्ष. चांगला चेंडू. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. पंचांकडे पाहतोय खरा, परंतु उंची कमी आहे, त्यामुळे थोडासा गोलंदाजी त्याला टेस्ट करतोय. आतापर्यंत धावसंख्या 25. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 4. आपण पाहतात बारामती प्रीमियर लीग सीझन 5 चा डे 8, 8वा दिवस आणि हा निर्णायक आहे. उद्यापासून मात्र आपल्याला उद्या मला वाटतं अजून एकदा ग्रुप बी चे सामने असतील. ग्राफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय पीके भाऊ, परंतु त्यांना तो चेंडू मिळत नाही आणि धावसंख्या पुन्हा एकदा 2. पण आपण तेच म्हणतोय 2-2 ने जास्त धावा जमवत आहे फलंदाज संघर्ष. आतापर्यंतचा स्कोर पाहिला 27, लॉस ऑफ 1. 27 वर 1. एक चेंडू अजूनही बाकी या शेवटच्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. मोठा फटका. पुन्हा चेंडू हवेत. यावी एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्रीला कव्हर करायचं होतं. 2 धावा पूर्ण. हा फलंदाज फक्त 2 धावेवर पुढे जातोय. 3 षटक संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 9. संघर्षाचा विचार केला 10 चेंडू 29 झालेत. 29. 3 षटक 29 धावा. संघर्षाचा विचार केला 10 चेंडू 12 धावा. दुसऱ्या बाजूला संदीप जगताप 6 चेंडू 9 धावा. आता अंदर गया है पानी, क्या बदलने वाली है गेम की कहानी. कारण आता मेसेजेस आपण नेहमी म्हणतो की पाणी जेव्हा जेव्हा मध्ये जाते तेव्हा मेसेजेस जातात. टीम मॅनेजमेंट त्यांना काहीतरी मेसेजेस गेले असतील की नक्की काय करायचं आहे, आणि इकडे मात्र हे मेसेजेस काय असर करतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 षटक 29 धावा. मोईन बागबान आज थोडेसे पाठीमागे राहिलेत का, त्यांचा नंबर आज पाठीमागे. नाहीतर मोईन बागबान हे सलामीला येतात दरवी, परंतु आज थोडंसं पाठीमागे राहतात. आज काय फिनिशरच्या भूमिकेत आहेत, कारण वर्ल्ड टेनिस मधला सर्वात मोठा फिनिशर त्यांच्या समोर आहे, अर्थात अक्षत आवरे. पहिला चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेरचा. इकडे मात्र धावचीची संधी आणि संदीप जगताप बॅक टू दी पवेलियन. धावचीच्या रूपानं फलंदाज होतोय बाद. धावसंख्या फलकावर लागते जवळजवळ 29. दुसरा गडी बाद होत आहे. नवीन फलंदाज बंटी काटे. या बंटी काटे काय करणार. बंटी काटेवर आज विश्वास जो संघाने ठेवलाय तो विश्वास किती चांगला सार्थ ठरवणार बंटी काटे याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. परंतु ही स्पर्धा ज्या पद्धतीने पुढे चालले, या स्पर्धेचा बोलबाला आपण नक्कीच पाहिलाय.
कारण ही स्पर्धा एक वेगळ्या कारणाने संपूर्ण जगापुढे गेली. अर्थात मोहे मोहे मुवमेंट इंस्टावर त्या रील्सला 1.8 मिलियन व्ह्यूज गेलेत. त्यामुळे बारामती प्रीमियर लीग खूप वेगळ्या पद्धतीने पुढे जाते. इकडे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा पूर्ण. ओव्हरथ्रो आणि 2चे 3. 1 2 का 3. थोडासा नाराज आहे अक्षय तावरे आपल्या संघर्षकारावर, कारण 1 धावा तिकडे होती, तिकडे 3 धावा गेलेत. आणि इकडे एक एक धावाचं महत्व असणार आहे या सामन्यात, कारण ही स्पर्धा हे सामने खूप महत्वाचे आहेत. स्कोर मूव्स ऑन 32-32. सामना अजूनही थांबलाय, कारण क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं गेलंय. क्षेत्ररक्षकाला बदललं गेलंय. आता मात्र समीकरण काय बनवणार खरं तर के ग्रुप प्रतिष्ठान. मला वाटतं इथून 70-80 पर्यंत जाण्याचा विचार करायला हवा त्यांनी खरं तर. बंटी काटे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू बंटी काटे खेळतोय, परंतु बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागला, त्यामुळे एकच धाव. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 33-33. 2 गड्यांच्या मोबदल्यात गेर बदलावा लागणार आहे आता, कारण हे 4थं षटक चालू आहे. आता या इनिंगचा विचार केला तर 15 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. के ग्रुप प्रतिष्ठानला मात्र इकडून गेर बदलावा लागणार आहे. परंतु मित्रांनो पहा, के ग्रुप प्रतिष्ठान जेव्हा सामने चालू झाले, पहिले 3 सामने विजयी, टॉप होता ग्रुपमध्ये. इकडे पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री कडे जातोय. पहिली धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा पूर्ण. 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट. अक्षय तावरे तेच सांगतोय, तुम्हाला एक एक धावेची किंमत आता काय ना नाही. 1 धावेची किंमत इम्रान भाईला जाऊन विचारा, जेव्हा तो सामना स्वतः त्यांनाही मला वाटतं त्या सामन्याची किंमत हवी आहे. 1 चेंडू 2 धावांची मॅच खूप खूप काही शिकवलंय का. क्रिकेट खूप काही शिकवते तुम्हाला. किंमत, व्हॅल्यू. या ऑप्शनच्या बाहेरचा चेंडूला रीड केलाय आणि चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात जाईल, पण तो क्रिकेट में फुटबॉल. तिकडे मात्र तेवढं चांगलं बॅकअप नाही. पहा, क्षेत्ररक्षण हेच सांगतोय. धावसंख्या 3 वाढते, धावसंख्या फलकावर लागते 38-38. पण तो अजूनही सामना कंट्रोल आहे का, मी म्हणेन हो. कारण या स्पर्धेत 10-12चा जो एव्हरेज आहे किंवा 12ची जी आपण धावगती म्हणतो, ती धावगती एवढी मोठी म्हटली जात नाही. कारण हे मैदान खरं तर खूप 38. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, 4th ओव्हर, शेवटचा चेंडू. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. लास्ट बॉल. चांगला चेंडू आहे, तेवढाच चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह कडक, परंतु धावा मिळतील फक्त 2. 4 षटक इकडे मात्र संपतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मयूर मासा आणि अक्षय तावरेची 2-2 षटकं संपलेत. आता शेवटची 2 षटकं कोण टाकणार हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर नक्की शोधूया. जाऊया डीचे कडे. घेतला गेलाय. आता तुमच्याकडे 8 मिनिटं आहेत पुढची. या 8 मिनिटात तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचे. टीम डीजी लायन्स, कारण टोटल टायमिंगचा विचार केला तो 22-23 मिनिटं झालेत आणि आपण वेस्ट ऑफ टाइम 3 मिनिटं देतो. याची दक्षता घ्या प्लीज. घाई करा. संघाकडून 5वं षटक घेऊन के ग्रुप प्रतिष्ठान आतापर्यंत 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून सुरू असलेली स्पर्धा
इकडे मात्र या खेळाडूवर खूप मोठं ओ हो हो व्हॉट अ हिट. काय हा हिट आहे. ज्या पद्धतीने हिट केलाय पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा काय हिट आहे. ज्या पद्धतीने चेंडू हातात आला आणि त्यानंतर पहा एक हातात घेतला एकाच ऍक्शन मध्ये आणि डायरेक्ट हिट. तो सुद्धा ऑफस्टम्पचा स्टंप उडवलाय. म्हणजे आपण कदाचित मिडल उडवला असता तरी वेगळं असतं. परंतु अक्षय तावरे का मी मोठा खेळाडू आहे हे मात्र तो दाखवतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या सलमान झारी जो पडे गेंदबाज पे भारी. परंतु आज पहा मोईन बागमान अजूनही कुठे दिसत नाहीयेत. मोईन बागमान आज मुख्य फक्त गोलंदाजाच्या रूपात दिसणार का हा प्रश्न आहे. इकडे मात्र हा चेंडू वाईड आहे. भापकर नॉट 7 टायगर्स आपण आला असाल आणि मोरिया वॉरियर्स चला टीम लिस्ट अपडेट करून घ्या आणि 6वं षटक संपल्या आपल्याला टॉस करायचं आहे प्लीज. 41 याही मात्र हा चेंडू चांगला आहे. का सोडलाय हाच प्रश्न आहे. 41 लॉस ऑफ 3 का. येस रिप्ले. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 41 लॉस ऑफ 3. ज्या पद्धतीने चेंडू पडलाय ज्या पद्धतीने पिचिंग होती फलंदाज थोडासा ज्या पद्धतीने खेळतोय पण ती काटे. इकडे मात्र मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे आणि यावेळी चेंडू जात आहे सीमारेषा पार. खणखणीत षटकार. मूज ऑन 47 47 धावा 3 गड्यांच्या मोबदल्या. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इकडे मात्र चेंडू बराच एकदा हवेत आहे आणि यावेळी कोणती चुकी नाही. विकेट नंबर 4. धावसंख्या फलकावर लागला मात्र 47 गडी बाद झाल्या 4. नवीन फलंदाज हर्ष मोरे. हर्ष मोरे कशा पद्धतीचा खेळ करेल आज. मात्र के ग्रुप प्रतिष्ठान संघाला थोडासा विचार करावा लागेल. भापकर नॉट 7 टायगर्स हा लास्ट कॉल असणार आहे. तुम्ही तुमच्या प्लेइंग 11 अपडेट करून घ्या कारण 5वं षटक चालू झालंय. 5 षटकांच्या आत प्लीज. दुसऱ्या बाजूला मोरिया वॉरियर्स आपणही आपलं प्लेइंग 11 अपडेट करून घ्या नाहीतर दोन्ही संघांना योग्य त्या कारवाईला सामोरं जावं लागेल प्लीज. हर्ष मोरे डावखुरा फलंदाज आहे हर्ष. मयूर शिंदेचा विचार केला तर मयूर शिंदेवर प्रत्येकाच्या नजर आहेत कारण मयूर शिंदे या गोलंदाजांनी खूप इथे प्रभावित केलाय आणि अक्षय तावरेने त्याच्यावर लगातार विश्वास ठेवलाय. आतापर्यंत या 5 चेंडू धावा आल्यात 8. विकेट गेला 1. मयूर शिंदे जेव्हा येतो तेव्हा विकेट घेतो. इमर्जिंग प्लेअर म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जात आहे या स्पर्धेमध्ये. 48 लॉस ऑफ 4. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू लास्ट बॉल. समोर मात्र सलमान मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात आणि इकडे मात्र विकेट. मयूर शिंदे आला आणि त्यांनी मात्र इकडे 2 विकेट प्राप्त केल्यात. सलमान झारी बॅक टू द पवेलियन.
मोईन बागवान आणि त्यांचा नंबर आहे आज 7वा. धावसंख्या फलकावर 48 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कवर संजय. आई गोलंदाज खूप चांगलं गोलंदाजी करतोय, काही वाद नाही. मोरिया वॉरियर्स आणि मी विनंती करेल इकडे मात्र टीम भापकर नॉट 7 टायगर्स आपण आपलं प्लेइंग 11 अपडेट करून घ्या. पुढचा चेंडू, पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा होता. इकडे मात्र चांगला चेंडू, परंतु एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 49, 49 धावा. मोईन बागवान कदाचित थोडासा स्वतःला प्रमोट करू शकले असते आधी, परंतु काल नाईट मॅच खेळून आल्यामुळे त्याच्यामुळे थोडासा थकवा त्यांच्याकडे असेल असं एकंदरीत दिसते. त्यामुळे त्यांनी थोडासा सांगितलं की नाही, मी फक्त गोलंदाजीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करेल. धावसंख्या फलकावर 49, 49, 5 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज संजय. स्ट्राईक पर फलंदाज मात्र आपण पाहतोय मोईन बागवानच्या फैतून खूप चांगल्या धावा आल्यात या स्पर्धेत. चांगला चेंडू, इथे मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, पहिली धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? धावसंख्या 1 निवारते. 50 ऑन बोर्ड, 50 धाव फलकावर आहेत. 50 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे 4 चेंडू कशा पद्धतीने टाकणार याकडे लक्ष आहे. पुढचा चेंडू, यावेळी मात्र चेंडू सोडलाय. वाईट बॉल, इट्स अ फाईट. धावसंख्या 51, लॉस ऑफ 5. शेवटचे 4 चेंडू खूप महत्वाचे आहेत. शेवटच्या 4 चेंडूत माझ्या मते तरी 15 धावा तरी यायला हवे. यावेळी पुन्हा एकदा हा चेंडू वाईड. बारामतीचा हार्दिक पांड्याचं मात्र इकडे आगमन झालंय. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. संतोष लष्कर, तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता त्यांना. संतोष लष्कर खूप धावा यांच्या फळीतून निघाल्यात. 271 धावा आतापर्यंत 6 इनिंग मध्ये ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आलेत. मिस्टर BPL. ओ व्हॉट अ बॉलिंग. दांडी 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 गुल. काय बॉलिंग केलंय, अप्रतिम गोलंदाजीकडे हाताळले गेले. विकेट. मी जर हा रिप्ले नीट पाहिला असेल तर बघा, या फलंदाजाच्या 2 पायामधून चेंडू तो सरळ स्टेशनवर गेला. पहा इकडे, हा येस, ज्या पद्धतीने बघा, दोन्ही पायांच्या मधून एक मोठी दरार आणि त्या पायातून चेंडू बाहेर निघते. व्हॉट अ बॉलिंग यार. धावसंख्या 52, लॉस ऑफ 6. मोईन बागवान अजूनही नॉन स्ट्राईकवर आता राहणार आहेत. शेवटचे 3 चेंडू आहेत. या सामन्याचा विचार केला तर हा सामना खूप महत्वाचा होता, अति महत्वाचा. परंतु या अति महत्वाच्या सामन्यात अजूनही के ग्रुप प्रतिष्ठान ज्या पद्धतीने सुरुवात झाली आणि आता ज्या स्थितीत आहेत, चांगला चेंडू आहे. इकडे मात्र चांगला फटका आहे. सिंगल मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? नाही. मोईन बागवान ही त्यासाठी तयार नाही आहेत. 53, लॉस ऑफ 6. शेवटचे 2 चेंडू. मोईन बागवान यांना शेवटच्या 2 चेंडूवर एक मोठा फटका खेळावाच लागणार आहे. 60 हा आकडा त्यांना गाठावाच लागेल, तर नक्की या सामन्यात खूप काही वेगळं पाहायला मिळू शकते. जाऊया पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लोअर फुलटॉस होतात ते त्याच क्षेत्रात मिड विकेटला खेळाडू आहे, तो थोडासा फंबल होतोय आणि एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 55 ऑन बोर्ड. 55. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. आपण पाहतात बारामती प्रीमियर लीग सीझन 5 चा डे 8 मधील ए ग्रुपचे आपण सर्व सामने पाहतोय आजचे.
चांगला चेंडू आहे, सरळ बॅटने खेळलाय. इकडे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार का चेंडू पर्यंत? चेंडू मात्र अडवला जातोय. 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या फलकावर लागला 57 अँड 58 इज अ टार्गेट. 58 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा. चला टॉस भापकर नॉट नॉट 7 टायगर्स आणि दुसऱ्या बाजूला मोरिया वॉरियर्स. चला आपण दोघांनाही विनंती आहे, आपण लगेच येऊन टॉस करून घ्यायचं, जास्त वेळ न दवडता प्लीज. डीचे हातून आपण टॉस करणार आहोत. अभिजित सर या आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा मॅन इन ब्लॅक सलीम सर यांचे इकडे आगमन झालंय, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत करूया. परंतु टॉस होतो इकडे, टॉस मात्र केला जाणार आहे. मॅन इन ब्लॅक तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत सध्या, परंतु अभिजित सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस कडे जातोय. टॉस सेरेमनी इकडे मात्र दाखवली जाते. टॉस सेरेमनी अभिजित सर सध्या तिकडे टॉस साठी जातात. भापकर नॉट नॉट 7. दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत मोरिया वॉरियर्स यांच्यामध्ये होणारा पुढचा सामना आणि त्याचा टॉस आपल्या स्क्रीनवर आहे. आणि टॉस केला जातोय आणि टॉस जिंकतोय भापकर नॉट नॉट 7 टायगर्स वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. मला वाटतं इकडे मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया छोटासा बदल. ऐकूया पुन्हा एकदा बुलंद आवाजाचे मालिक अर्थात सलीम सरांना. शुक्रिया. नमस्कार बारामतीकर, अस्सलाम वालेकुम, आदाब, सत श्री अकाल, जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ. बारामती प्रीमियर लीग सीज़न 5 आप देख रहे हैं और सीज़न 5 के ये मुकाबले बीच मैदान में पहला. चलिए फील्ड सेटअप कर लीजिए. चला वेळ वाचवा. चला फील्डिंग लावून घ्या. भापकर नॉट नॉट 7. उसके सामने अगला मुकाबला अगर देखिए तो मोरिया वॉरियर्स के बीच में मुकाबला है. डीजे लाइन की अगर बात करें तो ये मुकाबला इनके लिए ज़रूरी है, क्योंकि यहाँ से ये मुकाबला अगर हारेंगे तो फिर इनके लिए मुश्किल वाली कड़ी है. दूसरी तरफ केगुत प्रतिष्ठान के बारे में अगर बात करें तो अब तक इनका सफ़र इस टूर्नामेंट में 3 हारे 3 जीते 6 में, तो इनके लिए भी ये 2 अंक ज़रूरी हैं. तो दूसरी तरफ अगर डीजे लाइन की अगर बात करेंगे तो अब तक 3 हारे 3 जीते हैं. इनके लिए भी ये मुकाबला आत्मसम्मान और बरकरार रखने वाला मुकाबला है. जो जीतेगा आगे जाता नजर आएगा, हारेगा उसकी थोड़ी राह मुश्किल है. शायद बेड़ा गर्क भी हो सकता है. ये मुकाबले सारे चीज़ें, लेकिन यहाँ से अगर देखिए तो एकमात्र 36 गेंदों में 58 वाला मुकाबला, ये मुकाबला लो स्कोर वाला ज़रूर लग रहा है, लेकिन ये मुकाबला अभी फंस सकता है. क्योंकि अगर देखिए तो गेंदबाज है इस टीम का बेहतर गेंदबाजी है कि गुप प्रतिष्ठान की गेंदबाजी काफ़ी उच्च कोटि की रही है. हमने मोइन बागवान को देखा कि इस बारामती प्रीमियर लीग में पहला सुपर ओवर डालने वाले गेंदबाज बने थे, लेकिन अगर देखिए तो यहाँ पर थोड़ा सा बदलाव किया है डीजे लाइन ने. उस सोच के साथ में, अलग सोच के साथ में उतरी है. सचिन केदारी और द रन मशीन अक्षय तावरे, इनके साथ में उतरी है टीम. एक तरफ सचिन केदारी की अगर बात करें तो मोरगांव के स्थित मेजर, बहुत साल देश सेवा की, उसके बाद में रिटायर हुए. उसके बाद में टेनिस के विश्व में एक बेहतर विकेट कीपर, उसके साथ में एक बेहतर बैटर के रूप में उतरे. वो कहते हैं ना, इनका एक ही फंडा है, वो स्ट्राइक रोटेट हमेशा करते हैं. वो कहते हैं बड़े शॉट बिल्कुल खेलते कम है, लेकिन सिंगल डबल लेना इनकी खासियत है. चलिए गेंदबाजी में मोइन बागवान और बल्लेबाजी मार पे सचिन केदारी. 36 गेंदे 58 चाहिए. लेट्स प्ले. ये देखिए ऑन साइड के क्षेत्र में बिल्कुल कितने आसानी के साथ में खेला. एक लिया दूसरे के लिए पलट के दौड़े हैं और शायद पूरा भी करेंगे. ये कहानी है गजब की, क्योंकि देखिए वो कहानी है ना, सुबह के सत्र में अगर देखिए आप सभी का स्वागत भी किया, लेकिन कहते हैं जंगल की कहानी है. जंगल में सुबह सुबह हरिन भी जागता है और शेर भी जागता है. जब हरिन जागता है तो हरिन को पता होता है कि आज मैं जी जान से नहीं भागूंगी,
तो मुझे मेरी शिकार बना जाएंगी। एक और कड़क सामने लेन गेंद थी और अच्छा ओवर पिच गेंद, अच्छा यहाँ पर स्क्वायर कट और शायद रन मिलेंगे 4। वाह 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 सचिन केदारी, 4 यहां पर मिल जाएंगे। फिलहाल अगर ये तो मैं हरिन की बात कर रहा था, हरिन को पता है अगर मैं जी जान से आज भागूंगी नहीं तो कोई किसी का शिकार बनूंगी। जीने के लिए भागना उसको पड़ता है और जब शेर उठता है तो इसको पता होता है अगर मैं किसी की शिकार नहीं करूंगा तो आज मैं भूखा मर जाऊंगा। ये देखिए थोड़ा सा उठता हुआ गेंद था, कट करना चाहते थे, अलग शैली के बैटर है ये। तो जब शेर कहता है कि आज अगर मैं शिकार नहीं करूंगा तो शायद भूखा मर जाऊंगा, तो लेकिन अगर उसको शिकार नहीं मरती तो उसकी जान के सवाल है। दूसरी तरफ एक जीने का मसला है, दूसरी तरफ वो कहते हैं भूखे रहने का मसला है। तो दोनों अपना एफर्ट लगाते हैं तो दोनों टीम के खिलाड़ी वही काम करेंगे। शायद अगर ये तो अभिजीत जी कामरे, मोस्ट वेलकम आपका। ये हल्के हाथों से फिर से बार ऑफ ड्राइव किया है। ये वो कहते हैं कि जिस चाल के लिए इनको मैदान में उतारा गया है सचिन केदारी, वो दाव यहाँ पर अच्छा होता हुआ। डीजे सिंधे इनकी टीम अगर देखिए तो आप देख रहे हैं डीजे लाइन हमेशा प्रभावित काम ये करते हैं। और देखिए एक बेहतर खिलाड़ी भी है मोरगांव की, बेहतर वो कहते हैं समाज सुधार से लेकर अच्छा काम डीजे सिंधे सर इन्होंने किया है। और दूसरी तरफ अगर बात करिए केगुप प्रतिष्ठान के सन्माननीय चारुदत्त भाव काले इनकी टीम। नासिक डाउन द ट्रैक, अक्षय तावरे, अजब अक्षय तावरे का गजब शॉट यहां पर आता हुआ। 4 रन, इनसाइड आउट, क्वालिटी बाज बल्लेबाज, क्वालिटी वाला शॉट बीच मैदान में देख लीजिए, 4 रन। बहुमूल्य रन आते हुए, बहुत तगड़ा मुकाबला दोनों के बीच में। नहीं, इस समय देखिए क्रॉस बैटेड, शायद अगर सीधे बल्ले से जो आपने अभी जो बल्ला किया शायद ये वो शॉट आता तो शायद काम। अगर देखिए चर्चे जारी है, जैसे अगर देखिए मुख्य व्यासपीठ पे अभिजीत जी कांबड़े आए, इनके स्वागत में यहाँ पर चौकाया, उसके साथ में योगेश वटकर आज सुबह के सत्र से जुड़ गए हैं और थोड़ी देर में रविंद्र जी सोने उन्हें आएंगे और सूरज एवरे आएंगे। और बारामती प्रीमियर लीग आप देख रहे हैं, एक की कहानी खत्म, एक के बाद में 11 रन लगे हैं बोर्ड के ऊपर। के प्रतिष्ठान के लिए विकेट चाहिए, अगर ये मुकाबला डिपेंड करना है तो आपको विकेट चाहिए, बगैर विकेट के ये मुकाबला आप जीतेंगे नहीं। और क्योंकि अक्षय तावरे ये अगर देखिए डीजे लायंस और के ग्रुप प्रतिष्ठान के लिए पहले जो आपने गलती की है, शायद अगर 10 खिलाड़ी पे के ग्रुप प्रतिष्ठान खेले वहां पर वो हल्का मुकाबला लिया, वहां पर वो 2 अंक चले गए। और डीजे लाइन की अगर मैं बात करूँ एक गेंद में 2 वाला मुकाबला, वहां पर सुपर ओवर हो सकता था, वहां पर कुछ 2 अंक वहां पर मिल सकते थे। वो पिछला दौर याद कर लीजिए जहां पर आपने गलतियां की है, लेकिन अब ऐसे स्टेज पे आ खड़े दोनों टीमें, यहाँ पर अब गलती की गुंजाइश नहीं है। वो कहते हैं गलती माफ होती है लेकिन एक उम्र निकल जाती है तो चिराग आहू जाए गेंदबाजी मार पे। ये शॉट, अरे रे 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 रे, वो इन बागवान ने क्या जरूर छूटा, लेकिन उसके बाद में डायरेक्ट हिट, करेक्ट कार्यक्रम यहां पर होता हुआ और सचिन केदारी जाएंगे बैक टू द पवेलियन। विकेट का पतन अक्षय तावरे, कॉल इनका था और कहते हैं ना कॉल इसी तरह से चर्चे जारी है, कॉल करता कोई और है, सजा भुगतता कोई और है, इसके चर्चे जारी है। विकेट का पतन, अब गणेश धोत्रे आए हैं अमराई बॉयज के अंदर से, सबसे जबरदस्त पसंदीदा ये गणेश धोत्रे को कहा जाता है। ये पटकी हुई गेंद है, हालांकि है खिलाड़ी क्षेत्र में, लेकिन हा ये नहीं होना चाहिए, गरीबी में आटा गिला, ऐसे कहाँ होना चाहिए। एक एक रन आपके लिए महत्वपूर्ण है, एक एक रन बचा दीजिए, प्रेशर डालिए, एक एक रन जब बचाएंगे आप है ना तो प्रेशर बढ़ेगा सामने वाली टीम के ऊपर।
Dancing down the track and back to bowler, straight down the ground. वाह वाह वाह, बहुत अच्छा शॉट यहाँ पर अक्षय तावरे को मिलता हुआ, ये भागेगा चौका 4 रन। सत्रह रन लगे बोर्ड के ऊपर। आज के पूरे दिन में देखेंगे तो यही मुकाबले होने वाले हैं, एकदम कड़क मुकाबले हैं। कोई हारेगा वो बाहर है, कोई जीतेगा वो अंदर है, ये हारेगा तो वो बाहर जाएगा। इस तरह से रणनीति आज दिन भर की रहेगी। ये पटकी हुई गेंद थी, बहुत गजब का शॉट खेला है, फिर से एक बार स्क्वायर कट और ये भी जाएगी गेंद सी मारे का पार चौका। अक्षय तावरे जिस अंदाज में खेल रहे हैं, ये बहुत ही हरी अप होते हुए 4 मिलेंगे यहाँ पर। पटकी हुई गेंद पसंद करते हैं। ऑफ स्टंप के बाहर अगर गेंद डालेंगे आप तो अक्षय तावरे की आंखें छोटी है ना तो मोटी हो जाती है, क्योंकि ये गेंद पसंद करते हैं। अब देखिए ऑफ स्टंप के बाहर अगर ये जितने भी गेंद डालेंगे, इनका स्क्वायर कट, इनका अपर कट, इनका इनसाइड आउट, ये बहुत बखूबी खेलते हैं। अगर देखिए तो ये 60% रन ऑफ स्टंप ऑफ साइड में बनाते हैं। उसके बाद में एक जबरदस्त खेलने वाले बैटर है अक्षय तावरे। 21 रन 1 विकेट के नुकसान पे चिराग महंगे साबित हो रहे हैं। 2 पे 2 आए हैं, लेकिन फिलहाल आड़ा बल्ला मोइन बागवान मिड ऑन के क्षेत्र में और रन बिल्कुल यहाँ पर मिलेंगे नहीं। 21 रन, शुरुआत तो काफ़ी गजब की है। यहाँ से अगर देखिए तो 25 गेंदे 37 चाहिए मुकाबला जीतने के लिए। यहाँ से विकेट चाहिए। अगर के ग्रुप प्रतिष्ठान को इस मैच में बना रहना है तो जनाब एक ही विकेट चाहिए, उस विकेट का नाम अक्षय तावरे है। जब तक अक्षय तावरे मैदान में के ग्रुप प्रतिष्ठान के लिए मुश्किलें हैं। ये स्विच हिट, पटकी हुई गेंद है, दी है पटकनी। इनके पिटारे में बहुत सारे शॉट है। स्विच हिट एक और ऐड हो चुका है, रन मिलेंगे यहां पर बिल्कुल 4। रन 2 की समाप्ति यहां पर होती हुई 2 के बाद में 25 रन। आज बिल्कुल बदलाव किया टीम ने। कहते हैं ना बैटिंग ऑर्डर के अंदर सचिन केदारी को मौका मिला और सचिन केदारी ने जो कि मोइन बागवान जैसे एक अच्छे गेंदबाज के सामने अच्छे रन बनाए। और कहते हैं ना वो धीमी है ना छोटी पारी क्यों ना हो, लेकिन कहते हैं ना कहीं अक्षय तावरे को जो सामने लाना था वहां पर जो दाव खेला था डीजी सिंधे ने वो सफल होता हुआ नजर आया। शुरुआती दौर में झटके, क्योंकि शुरुआती दौर में जो झटके लगते हैं ना वो झटके सबसे हटके होते हैं और शुरुआती दौर में फटके वो एकदम कड़क 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 फटके होते हैं। क्योंकि अगर समझो कि फिलहाल के कड़क फटके बीच मैदान में जारी हैं और कड़क पर्सनालिटी वाले सम्माननीय चारुदत्त भाव कारे के ग्रुप प्रतिष्ठान बारामती, बहुत बढ़िया प्रतिष्ठान। उस प्रतिष्ठान के संस्थापक आप देख लीजिए मुख्य व्यासपीठ पर जिनका शुभ आगमन होता हुआ चारुदत्त भाव कारे वो सीधे गए और कहते हैं ना अभिजीत भाव कासिद उनके बगल में योगेश भटकर, उनके बगल में चारुदत्त भाव कारे और अभिजीत भाव के फिर से एक बार बगल में सचिन जी दातिर। ये बहुत जबरदस्त मंच फिर से एक बार देखिए। ये अच्छी गेंद है बिल्कुल, अगर देखिए तो और विकेट भी है। गेंद इतनी अच्छी है कि इसके ऊपर विकेट भी है। लग रहा था यहां पर मुश्किल है, लेकिन वो मुश्किल बन गई थी। बल्ले का किनारा, महीम साहब मिला विकेट कीपर का सहारा। मोइन बागवान ने सफलता दिलाई अपने के ग्रुप प्रतिष्ठान के लिए। चारुदत्त भाव आए हैं और बीच मैदान में मोइन बागवान छाए हैं। विकेट का पतन। शायद विकेट आया है, दूसरा विकेट 25 पे 2। एक विकेट आना कभी कभार आपको है ना मुहार आ जाती है और मैच में कमबैक करने का मौका आता है। गणेश धोत्रे प्रभावी की यानी पूरे टूर्नामेंट में इनको ज़्यादा मौके मिले, लेकिन कहते ना कहीं उन्हें वो अपने बल्लेबाजी के साथ में अन्याय किया ऐसा लगा। संजय निकाल आए हैं मोइन बागवान के लिए। ये अंदर आती हुई गेंद थी, ऑन साइड के क्षेत्र में खेलना चाहते लेकिन रन मिलेगा नहीं। ये निर्णायक ओवर बीच मैदान में जारी होता हुआ। एक एक विकेट आपके लिए बहुत मायने होता है। मैं पहले बात कर चुका हूँ के ग्रुप प्रतिष्ठान और डीजे लाइन के बीच में। अगर ये वो कहते हैं ना 2 अंकों के बीच में कोई है तो ये अक्षय तावरे।
अक्षय तावरे की अगर विकेट आती है तो फिर ये मुकाबला के ग्रुप प्रतिष्ठान और डीजे लाइन के लिए बहुत कड़क होने वाला है। एक मतलब उठता हुआ गेंद ऑफ ड्राइव आप देख लीजिए, सलमान आशीष है वहां पर, आशीष की कोशिश शायद अगर देखिए तो रन यहां पर आता हुआ सिंगल स्ट्राइक रोटेट, यही करना है आपको, ज़्यादा कुछ करने की जरूरत नहीं है। आपके साथ में फिर से एक बार बड़ा बैटल बारामती प्रीमियर लीग में, और बारामती के टेनिस क्रिकेट के दर्शक इसी मुकाबला देखने के लिए आए हैं, क्योंकि एक तरफ रफ्तार का दूसरा नाम मोइन बागवान, दूसरी तरफ द ग्रेट फिनिशर अक्षय तावरे, बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला। ओहो हो, ये बिल्कुल फंसा दिया था थोड़ी देर के लिए ऑन साइड के क्षेत्र में, दूसरा लेना खतरा खतरा हो सकता था, लेकिन पहले अटेम्प्ट में उठाना था गेंद, लेकिन कहते ना फंबल हो गए और उसका लाभ लेते हुए अक्षय तावरे। ऐसा ये क्षण था, यहाँ पर कुछ भी हो सकता था, क्योंकि फर्स्ट अटेम्प्ट, पहला दिन, कॉलेज का पहला दिन, और आप किसी को बातचीत करते तो वो पहला दिन, और मार खाते वो पहला दिन, अटक होते तो वो पहला दिन, जेल में जाते तो वो पहला दिन, हर पहला 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 हो जाता है और फिर पहल हो जाती है। शायद अगर ये 2 रन यहाँ पर आते हुए 28, 2 विकेट के नुकसान पे मोइन फिर से एक बार पटकी हुई गेंद, बहुत इंतजार किया, अच्छा शॉट सुधीर भोसले, वहां पर फिर से बार तो देखिए क्या रनिंग बिटवीन द विकेट बोथ द बैटर, बिल्कुल एक तरफ अगर ये संजय निकाजे डेंजर एंड इनको जाना है, ये है ताकत। मैंने सुबह में जो कि हरिन और अगर देखिए शेर की कहानी बताई थी, नहीं इसी तरह से आपको भागना पड़ता है, इसी तरह से आपको काम करना पड़ता है, क्योंकि आन बान शान की लड़ाई बीच मैदान में। 30 रन लगे बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पे। आप देख रहे हैं यहाँ पर बारामती प्रीमियर लीग, द बिगेस्ट फेस्टिवल ऑफ द टेनिस क्रिकेट बारामती। ये मोइन बागवान जानते हैं ये लड़त का महत्व, क्योंकि खूबसूरत मुकाबला है ये मुकाबला, यहाँ पर आप गलती कर नहीं सकते, एक एक गलती आपके लिए आज हिमालय पर्वत जैसी होगी, क्योंकि डू और डाई वाले मुकाबले दोनों टीमों के लिए बीच मैदान में जारी है। एक और बात पटकी हुई गेंद थी, लेकिन फिर से बार खेले, अच्छा शॉट यहाँ पर, और खिलाड़ी है वहां पर मौजूद, अच्छी उम्दी फील्डिंग करते हुए वहां पर, शायद अगर दिखे तो 1 रन यहाँ पर आते हुए, 1 के साथ में 3 की कहानी खत्म। 3 के बाद में 31, 2 विकेट के नुकसान पे टीम डीजी लाइन्स। शायद देखिए 18 गेंदे, 18 गेंदों में 27 चाहिए मुकाबला जीतने के लिए। इकतीस, 2 विकेट के नुकसान पे। आप देख रहे फिर से एक बार प्रदीप सुरवे इनके ऊपर नजर रहेगी। 18 गेंदों में 27 वाला मुकाबला है। आप देख रहे हैं डीजे लायंस जो कि दत्तात्रेय जी सिंधे इनकी टीम मोरगांव के, और दूसरी तरफ चारुदत्त भाव काले और तंगू भाव काले इनकी टीम, दोनों टीमों के लिए मुकाबला। 18 गेंदे 27। प्रदीप सुरवे ये स्विच हिट खेलना चाहते थे, गेंद काफी बाहर ही है। अतिरिक्त रन यहां पर जुड़ता हुआ, अतिरिक्त रनों के साथ में 32 रन 2 विकेट के नुकसान पे। अगर देखिए एक आधा विकेट प्रदीप सुरवे, मैन फॉर्म तांदरवाड़ी, बारामती टेनिस क्रिकेट के लिए बहुत तगड़े गेंदबाज है, लेकिन अब तक देखिए विकेट लेस रहे इस मैच में। ये गई है गेंद, वाह 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 वाह, अक्षय तावरे, अजब अक्षय तावरे की गजब कहानी बीच मैदान में जारी है। 6 रन। बार बार पसंद करते 38, 2 विकेट के नुकसान पे। यहां से मुकाबला 17 में अब बीच चाहिए। दासिक डाउन द ट्रैक, इनसाइड आउट, ओवर द कवर, और सुधीर भोसले, बहुत अच्छा है शॉट था, लेकिन सुधीर भोसले बहुत जल्दी पहुंच गए वहां पर। कितना वक्त है शाहिद इस खिलाड़ी के पास में, एज ए टेनिस खिलाड़ी है, लेदर बहुत कम खेलते हैं, जिस तरह से वक्त होता है लेदर के खिलाड़ी के पास, लेकिन ये खिलाड़ी कह रहा है कि मेरे पास कितना वक्त है। इसकी झलकियां बीच मैदान में।
ये नहीं 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 नहीं, इस समय देखिए थोड़ा सा बहुत पीछे हटके आगे कट करना चाहते थे, शायद यहां पर वो काम बनी नहीं है। डॉट गेंद यहां पर आते हुए 40 रन 2 विकेट के नुकसान पे, 15 गेंदों में 18 चाहिए मुकाबला जीतने के लिए। क्या गुप्तिस्तान, क्या इनके लिए राहत आएगी? एक और मरतबा, ये तो बहुत बड़ा गैप है, इतना बड़ा गैप है कि इसके ऊपर चौकी की मुहार भी लिख लीजिए आप। एकदम कड़क, जिया जाए धड़क, और अक्षय तावरे की गाड़ी चल रही है एकदम 160। 2 विकेट के नुकसान पे यहां देखिए 14 गेंदों में 14 चाहिए अक्षय तावरे, 14 गेंदों में 35। ओह, एक और मरतबा ये गेंद ऊपर, स्विच हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, गेंद गई है फिर से एक बार, 4 रन यहां पर आते हुए। बिल्कुल देखिए 4-4-4 है। अक्षय को लग रहा है कि हर गेंद 6 है, लेकिन जनाब ये 4, क्योंकि 4 लोगों की आंखें यहां पर 4-4-8 16 12 बहुत सारे हुए। 48, 13 गेंदों में 10 रन, 39 पे बल्लेबाजी कर रहे हैं। क्या यहां पर अपना फिर से एक बार लगातार 2 मैचों में क्या दूसरा अर्धशतक निकालेंगे? पहले मैच में भी अर्धशतक इन्होंने जड़ दिया था। प्रदीप ये बना के खेलना चाहते थे, थोड़ी देर के लिए जान आई थी हलक में डीजी लाइन की, क्योंकि ये अभी भी जानते हैं कि अक्षय तावरे के यहां से विकेट भी जाते हैं तो उसका मुकाबला फंस सकता है। 12 गेंदे 9 चाहिए मुकाबला जीतने के लिए, और 40 रनों पे मेरे हिसाब से अक्षय तावरे बल्लेबाजी कर रहे हैं। क्या बेहतर बल्लेबाजी कर रहे हैं, आप देख रहे हैं 49 रनों में से 40 रन अक्षय तावरे ने अपने नाम किए हैं। तो एक तब कहते हैं ना वन साइडेड हीरो, वो कहते हैं महाराष्ट्र के अंदर, और सबसे ज़्यादा अगर टेनिस क्रिकेट में और आजमाने वाला गाना देखिए तो वन साइडेड हीरो, बहुत ज़बरदस्त यहाँ पर काम कर रहा है डीजे लाइन के लिए। वन साइडेड हीरो का काम चल रहा है। अगर दुर्गापुर वेस्ट बंगाल के दिल अगर चलेंगे तो एकला चलो रे खूब भालो रे, इस तरह से समीकरण यहाँ पर अक्षय तावरे बना सकते हैं। 49, 2 विकेट के नुकसान पे 12 गेंदों में 9 वाला मुकाबला। गेंदबाजी में बदलाव होता हुआ गेंदबाजी मार पे चिराग आहूजा आए हैं, जो कि बहुत प्रभावित किया था इन्होंने पिछले दिनों में, लेकिन उस दिन अगर बेस किया मुकाबले, एक एक कहते हैं गलती आप करते हैं तो सजा आपके टीम को मिलती है। इसीलिए कहते हैं ना परफेक्ट स्क्वाड, 11 का स्क्वाड कितना ज़रूरी है, 15 का स्क्वाड क्यों बनाया जाता है, इसके बहुत बड़ा अगर देखिए लाभ 2-3 टीमों को बहुत बड़ा फटके पड़े हैं। 49, 2 विकेट के नुकसान पे चिराग के सामने अक्षय तावरे, स्विच हिट, कड़क 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 शॉट है। इसके ऊपर पिछली बार चूके थे, लेकिन अक्षय तावरे कह रहे अब नहीं चूकने वाला, गेंद को भेजा आउट ऑफ पार्क। मास्टर में अपनी मास्टरी सिद्ध करता हुआ 6 रन। करे लगातार 4 रन चाहिए अब मुकाबला जीतने के लिए। मेरे हिसाब से 3 रन चाहिए, और इनके अर्धशतक के लिए 4 रन चाहिए। और क्या अर्धशतक पूरा होगा? क्या इसी गेंद पे मैच खत्म होगा? चिराग के सामने अक्षय तावरे, एक और बर्तवा क्वालिटी स्विच हिट के छक्के के साथ में एक और अर्धशतक पूरा करते हुए अक्षय तावरे का टावरिंग शॉट, जो करते हैं गेंदबाजों को कावरे बावरे, उनका नाम है अक्षय तावरे। और इस छक्के के साथ में अर्धशतक पूरा किया और मुकाबला अपने नाम किया। और डीजी लाइन के डगआउट पे देख सकते हैं खुशी, दत्तात्रेय शिंदे जी हैं, सचिन केदारी है, और सबके चेहरे पे मुस्कान बरकरार है, क्योंकि मुकाबला जीता है।